हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. MPSC UPSC किंवा कंबाईनची कुठलीही एक्झाम ज्यावेळेला आपण याची तयारी सुरू करतो तेव्हा आपल्या बाबतीत कुठला क्लास लावायचा, कुठली पुस्तकं वाचायची, या बाबतीत आपल्या मनात बरेच प्रश्न असतात. आणि ॲट द सेम टाईम अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल कदाचित तुमच्या मनात, तो म्हणजेच की या एक्झामला इतके वर्ष का लागतात? 3 वर्ष असेल, 4 वर्ष असेल, 5 वर्ष. हा कॉमन एरिया आहे, बरोबर ना? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुस्तकं कुठली वाचायची, कुठून गायडन्स घ्यायची, कुठला क्लास लावायचा, ही झाली एक बाजू. पण ॲट द सेम टाईम दुसरी बाजू अशी आहे की आपण ह्या गोष्टीवर कधी विचार नाही केला, फोकस नाही केला. कारण गायडन्स बाबतीत, क्लास बाबतीत पूर्ण विचारपूर्वक निर्णय घेतो. पण 4 ते 5 वर्ष, 6 वर्ष हा जो ड्युरेशन आहे कॉमन कॅज्युअल होऊन गेलेला आहे. म्हणजे स्वतःच आपण सुरुवातीलाच मान्य करतो की MPSCची तयारी सुरू केली म्हणजे निवांत 4-5 वर्ष मी आहे या फील्डमध्ये. हे जे आहे ना, ज्याला आपण अलिखित नियम म्हणतो, हा नियम कोणी तयार केला, कुठे लिहिलेला आहे? 1 वर्ष, 2 वर्ष ठीक आहे, 3 वर्षसुद्धा आपण मान्य करू. पण तुम्ही बघा, जनरली ऑब्झर्व करा आजूबाजूला तुमच्या कोणी सिनियर असतील, काय असेल मित्रमैत्रिणी, 5 वर्ष, 6 वर्ष हा ड्युरेशन 8-10 वर्षापर्यंत सुद्धा आहे. असे बरेच विद्यार्थी आहेत. म्हणजे हा विषयच मी आज का घेऊन आलो आहे, जर थोडा अवेअरनेस क्रिएट करावं म्हटलं. बऱ्याच गोष्टी आपण टॉपिक संदर्भात, सब्जेक्ट संदर्भात नॉलेज घेतो, पण अजून अशी काहीतरी एक गोष्ट आहे की जिथं फेलर जे येण्याचं कारण आहे ते अभ्यासाच्या व्यतिरिक्त आहे. आणि ते मी इथं बोलण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. आणि ऑब्व्हियसली म्हणजे यावर फार गायडन्स कमी आहे. तुम्ही कुठल्या पुस्तकात ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत. यूट्यूबवर तर सर्च केलात ते ही बाजू कदाचित समोर येणार नाही आहे. म्हणून आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला फक्त अभ्यास, गायडन्स, पुस्तकं याची सवय लागली, पण अजून एक मिसिंग फॅक्टर आहे जे आपल्या अपयशाला कारणीभूत ठरतं. ते आपण सगळ्या इथं आज डिस्कस करू. ठीक आहे, चलो सो लेट स्टार्ट. टार्गेट 2026. ऑब्व्हियसली बऱ्याच जणांचं ते असेल. आता त्यातही कोणाचं राज्यसेवेचं असेल MPSC, कोणाचं कंबाईनचं असेल. तुम्ही एक गोष्ट बघा, विशेषतः आता जुन्या विद्यार्थ्यांबद्दल बोललो मी. तुम्ही याच्या आधी टार्गेट 2025 पण ठेवलं होतं का? त्याच्या आधी काही जणांचं तर टार्गेट 2024 पण असेल, काही जणांचं 2023 पण असेल. असं जर आपण मागे गेलो तर म्हणजे तुम्ही 2023 पासून टार्गेट ठेवून परत 24 अपयश आलं, म्हणून 2025 टार्गेट ठेवलं, परत अपयश आलं. आणि आज आपण या सिच्युएशनला आहोत की आता टार्गेट 2026 हे आपल्याला ठेवावं लागेल. म्हणजेच मागच्या काही दिवसापासून, वर्षांपासून प्री मेन्स असं करत इथपर्यंत आला. काही जणांनी तर मेन्स दिली पण नसेल, बऱ्याच जणांनी सतत मेन्स दिलेली असेल पण परत प्री द्यावी लागते. म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधावी लागतील तर पुढे जाण्याला अर्थ आहे. मग हे जे टार्गेट आहे आत्ता 2026 आहे, इथंच जर तुम्ही आता नीट हे सिरियसली घेतलं नाही तर टार्गेट काय करावं लागेल? 2027. हे वाक्य, हे शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला गजानन बसके आठवेल एका वर्षानंतर. हे लेक्चर्स व्हिडिओ आज बघाल ना तुम्ही, बघता बघता 1 वर्ष कसं होऊन गेलं तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि हाच आकडा 2026चा जे आता तुम्ही ताकदीनं करायचं ठरवलं आहे, सर ना यावर्षी मला पोस्ट करायची, पण कॅज्युअलनेस, तुमचा लेझीनेस, निवांतपणा हा तुम्हाला परत सेम रिपीट करायला लावणार आहे. आता पुढच्या वर्षी असंच वाक्य असणार आहे, सेम नाही सर आता 2027 टार्गेट आहे, 100% पोस्ट काढतो. आणि मग त्या वर्षी पण जर काही चूक केली तर तो आकडा परत 28ला सुद्धा जायला बसला. आणि मग ह्या गोष्टींचा अनुभव जरा जुन्यांना विचारा. म्हणून हे लेक्चर दोघांसाठी पण आहे, नवीन आणि जुने. जुन्यांनी आत्तापर्यंत काय गोष्टी चुका केलेल्या आहेत त्या चुका नवीन विद्यार्थ्यांनी करायच्या नाही, त्यासाठी हे लेक्चर बघा. आणि जुन्यांनी जे टार्गेट मी म्हणतो ना, खरं 2022 पासून तुम्ही तयारी करत असाल, कोणी 21 पासून तयारी करत असाल, तर दरवर्षी हा आकडा बदलला आहे का? टार्गेट 2021, टार्गेट 2022 असं करत करत आपण 26ला आलोय. आणि आता जर 26चं हे इथंच पोस्ट मिळवायची असेल तर काहीतरी बदलावं लागेल. नाही तर मग तुमचं हे परत वर्ष बदलेल, फक्त तुम्ही तिथंच असाल, MPSC करत असाल, अभ्यासच करत असाल, आणि मग आयुष्य मात्र पुढे निघून गेलेलं असतं. बघा, म्हणजे म्हणून जाणीवपूर्वक मी ह्या गोष्टी का सांगतोय. तुम्हाला कोणाला पटव न पटव, ऐकायचं नसेल तर व्हिडिओ बंद करा. कारण आपल्याला वास्तव जी काय म्हणतो वास्तविकता आहे, रिॲलिटी आहे, ही ऐकायची नाही. आपल्याला जे अंधारात ठेवणार आहे, गोंजारणार आहे, एकदमच तुला बुश करणार आहे, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी ठेव, तू पास होशील, नाही, रिॲलिटी काय आहे ते बघा. आता ती आपल्याला सवय नसते. आपल्याला रील बघायची जास्त, तिथं काय म्हणतो सॅटिस्फॅक्शन मिळतं, आनंद मिळतो. का? कम्फर्ट झोनमध्ये असतो. आपल्याला वास्तविकताची जाणीव झाली की भीती वाटायला लागते. आणि मग ती भीती ज्या वेळेला वाटते तेव्हा आपण परत येऊन कम्फर्ट झोनमध्ये बसतो. रिॲलिटी कधीच ॲक्सेप्ट करत नाही. मग एकदा हे सगळं ब्रेक करायचं असेल तुमचं अपयशाचं चक्र, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि ह्याच्यानुसार मग तुम्ही काय असेल ते तुमचे निर्णय आणि क्लॅरिटी काय असेल ते मला नक्की आवर्जून कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. चलो, सो टार्गेट आणि ह्याच्याबद्दल मी आवर्जून सांगितलं. आता विषय काय, मागच्या काही वर्षांपासून ज्यावेळेला बघतो आपण हे टार्गेट बदलत जातात तुमचे. 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष असतील, वॉट एव्हर जे काय असेल ते, सतत जे फेलर येते ना त्याच्यामागे आपण बघा, तुम्ही सुरुवात प्रीपासून केलेली असेल, मग कुठल्या वर्षीची प्री असेल ती फेल झालात म्हणून पुढची प्री, कदाचित परत अजून फेल झालात पुढची प्री असेल. पण काही वर्षानंतर असं येतं की अभ्यास झालेला, आता प्री निघते माझी, मग मी मेन्स दिली, मग आता प्री नंतर तुम्ही मेन्सला आलात, मग पुन्हा अजून ही मेन्स फेल झालात म्हणजे नेक्स्ट प्री, परत मग ही पण प्री क्वालिफाय झालात म्हणल्यावर नेक्स्ट मेन्स,
पण मेन्सच निघत नाही आहे. तर मग अशा पद्धतीनं बरेच विद्यार्थी आहेत, तुम्हाला लिटरली सांगतो, त्यांनी 8 मेन्स दिलेले आहेत, 10 मेन्स दिले आहेत, कोणी 12 मेन्स दिले आहेत, सगळे मिळून म्हणतो मी. कोणी राज्यसेवेची असेल, कोणी PSI, STI, ASO, कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी, अशा सगळ्या मिळून जर आपण मोजल्यानं मागच्या काही वर्षामध्ये त्यांचा आकडा 8, 10, 12, 15 पर्यंत जातो मेन्सचा. मग एवढ्या सगळ्या प्री मेन्स करत करत आपण परत प्रीवर येतो, पुढच्या परत मेन्सवर येतो, आणि मग ही पण क्वालिफाय नाही झाली की परत प्री येतो, आणि मग असं हे चक्र चालू आहे का प्री मेन्सचं. किती जण याच्यामध्ये अडकलेत नक्की तुम्ही थंब करून मला सांगा. ठीक आहे. त्यामुळे रिअलिटी काय आणि प्रॉब्लेम्स काय आपण हे समोर सांगू. ह्याच्या सगळ्या शेवटी सोल्युशन पण आहे, डोंट वरी. त्यामुळे आधी प्रॉब्लेम काय हे तर सगळ्या समोर येऊ द्यात, आणि नवीन विद्यार्थ्यांना डायरेक्शन मिळू द्यात, आणि जुन्यांना आपण कुठे अडकलो हे कळू द्यात. चलो, सगळ्यात महत्त्वाची डायग्राम. मागच्या 2 वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ घेतला होता आणि डायग्राम टाकली होती. खूप विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता ही परत मी अपडेट करतोय. याच्यामध्ये काही बरेच मुद्दे मी टाकतोय, लक्षात घ्या. हा सगळा प्रकार काय, इथं मी याला नाव देईल, ही जी सायकल आहे ना, हे जे चक्र आहे ना, हे सायकल ऑफ फेलर. अपयश काय येतं याचं रिझन बघा. आपण पॉवर्टी ट्रॅप ही कन्सेप्ट इकॉनॉमिक्समध्ये शिकतो बघा. दारिद्र्याचं दुष्ट चक्र, तो जो ट्रॅप असतो का, तो त्यातून बाहेरच येऊ देत नाही. तुम्ही दारिद्र्यातच राहता कंटिन्यू. सेम तसंच आहे, हे अपयशाचं चक्र आहे. आणि मग आता हे जर आपल्याला ब्रेक करायचं असेल तर आधी समजून घ्यावं लागेल ह्या चक्रात आपण अडकलोय, आणि ह्या सायकलमध्ये कुठल्या टप्प्यात आपण अडकलोय. मी नेहमी एक वाक्य म्हणतो बघा, डॅमेज कंट्रोल. तुम्हाला जर डॅमेज कंट्रोल करायचं असेल तर आधी डॅमेज फाइंड आउट करावं लागेल. कुठं डॅमेज झालंय, किती डॅमेज झालंय, त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढू शकता. आपल्याला सवय काय, नाही ना सर म्हणा, मी माझ्या स्वतःचं इव्हॅल्युएशन करणार नाही, चुका शोधणार नाही, कुठं कमी पडतो हे शोधणार नाही, मला आपलं अज्ञानात चूक बरं वाटतं, त्याच्यात जायचंच नाही कोणी. ते गेले की मग वास्तविकता कळते, भीती वाटायला लागते, आपण स्वतः कमी पडतोय, मग बदलावं लागेल, एफर्ट्स घ्यावं लागेल. हे तर करायचं नाही ना. असंच आपण मस्त 4-5 वर्ष जाऊ द्यायचे. त्यामुळे इथं बघा काय आहे ते, हा सगळा प्रकार सायकल ऑफ फेलर. आता विद्यार्थ्यांचा माइंडसेट काय, सध्याची जी परिस्थिती बघतो आपण आता 2026, त्याच्यात काही एक्झाम्स डिक्लेअर झालेल्या आहेत, डेट आलेल्या आहेत, कुठल्या महिन्यात, जून जुलैमध्ये परीक्षा आहेत बऱ्यापैकी. पण आता आपण निवांत आहेत का, भरपूर वेळ आहे त्याला. होतं काय, आपला अभ्यास केव्हा सुरू होतो, कधी तुम्ही तुमचा सिरियसली अभ्यास स्टार्ट करता याच्यावर रिझल्ट ठरतं. त्यातला इथं पहिला टप्पा बघा, शेड्यूल, टाइम टेबल. म्हणजेच आयोगाने काय केलेलं आहे, समजा आपल्या याच्याबद्दलचा एक्झामबद्दलचा शेड्यूल डिक्लेअर केला, टाइम टेबल आला, ही फर्स्ट स्टेज म्हणू आपण त्याला, पहिली स्टेज. तेव्हा मस्त उत्सवाचं वातावरण असतं, टेलिग्रामवर सगळे येतात की पुढचा शेड्यूल आला वर्षभराचा. मग राज्यसेवा प्री कधी होणार आहे, मेन्स कधी होणार आहे, कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी, पूर्व, मुख्य सगळं आलेलं असतं. मस्त वाटतं. आता मी ताकद लावतो, जसं की इथं परत पहिल्या स्टेजवर येतो, हे इथं यस, टार्गेट 2026 किंवा टार्गेट 2027, वॉट एव्हर जे काय असेल ते तुमचं. ठीक आहे. कधी, हे इथं क्लिअर कट पूर्ण कॅलेंडर चाललेलं असतं आयोगाने दिलेलं. उत्साहाचं वातावरण, बरेच विद्यार्थी अभ्यास सुरू करतात. म्हणजे इथं तुमचा स्टडी सुरू झाला. पण इथं मात्र फार कमी विद्यार्थी अभ्यास सुरू करतात, एकदम मोजके. बाकीचे परत निवांत. त्यांना अजून बूस्टर डोस कुठं पाहिजे असतं माहिती का, अजून मोटिवेशन कुठं पाहिजे असतं. नाही सर, मला ॲक्च्युअल जागा कळू द्या ना, किती वॅकन्सी आहेत, राज्यसेवेला DYSPचं पद आहे का, DCचं आहे का, किंवा अजून कुठले क्लास 1चे पद आहेत ते मला माहीत नाही. कारण हे नोटिफिकेशन कॅलेंडर आहे, डेट आहेत एक्झामच्या, शेड्यूल आहे फक्त, ह्याच्यात ॲडव्हर्टाईज आलेलं नसते, राईट. त्यामुळे इथं ज्या वेळेला ॲडव्हर्टाईज येते, पोस्ट व्हॅकन्सी कळते, PSIचे किती जागा आहेत सर, STIचे किती जागा आहेत, काय हे मला न कळाल्यामुळे हे निवांत असतो कार्यकर्ता. चलू देतो कधीपर्यंत, जेव्हा आता ॲक्च्युली आयोगाचं नोटिफिकेशन ॲडव्हर्टाईज येत नाही, त्याला आपण म्हणतो फॉर्म आले, आता मला फॉर्म भरावं लागेल वगैरे, ते तिथं ॲक्च्युली व्हॅकन्सी दिलेली असतात सगळ्या गोष्टींची. हा पार्ट इथं जे आता तुम्हाला पाहिजे होतं ना, येस सर आता कळालं मला, हेच पाहिजे होतं. किती DCच्या DYSPच्या जागा आहेत, किती PSI STIच्या जागा आहेत, आणि ह्या सगळ्यावरून मग आता बूस्ट मिळतो, आणि मग अख्खा महाराष्ट्र अभ्यासात इथं सुरू करतो, तुटून पडतो. जे की तुम्ही आता इथून सुरू केलेला अभ्यास ॲडव्हर्टाईज आल्यानंतर. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता हा जो ड्युरेशन आहे ना, शेड्यूल ते इथपर्यंतचा, ते 2 महिन्याचा 3 महिन्याचा असेल. आता आयोग बऱ्यापैकी अगोदरच पुढच्या वर्षी शेड्यूल डिक्लेअर करतोय. म्हणजे जवळपास तुम्हाला हे इथलचे 2 ते 3 महिने, त्याच्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर तरी नोटिफिकेशन येतं. हा 1 महिना वाया घातला तुम्ही, जे काय असेल 1 महिना 2 महिना. बरं, इथं नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही जे तयारी लागलेत का, अख्खा महाराष्ट्र तयारी लागतो, तुम्ही एकटेच लागत नाहीत. म्हणून होतंय काय की आता सगळ्यांसोबत तुमचा अभ्यास सुरू होतो. बरं, ॲडव्हर्टाईज आल्यापासून पूर्व परीक्षेपर्यंत एक्झामचा ड्युरेशन किती असतो, म्हणजे नोटिफिकेशन आलं आणि आता एक्झाम होणार आहे, हा ड्युरेशन 2 महिने, 3 महिने, 4 महिने तर नसतात शक्यतो, खूप झालं ते. मग हा जो 2-3 महिन्यामध्ये ड्युरेशन आहे, आता व्हॅरी करतो, कधी कधी मागे पुढे होते ते सोडून द्या, आपण ॲव्हरेजली आपण समजून घेतोय की आपण ट्रॅकमध्ये कुठं अडकतोय. त्यामुळे हे व्हॅरी असू शकतं, 2 महिने 3 महिने किती पण हे 2-3 महिने जे आहेत तुमचे, इथं ज्या वेळेला तुम्ही तुटून पडता तेव्हा पूर्व परीक्षेचा अभ्यास खराच तेवढा ताकदीचा होतो का. ॲक्च्युली जेव्हा इथून सुरू केला असेल तर म्हणता असेल तर म्हणजे हे टोटल ड्युरेशन 5 महिने असू शकतात. पण इथं आता 3 महिन्यावर आलं तुम्ही, आणि मग त्यात काय होतं, अर्धा कच्चा अभ्यास होतो. नाही सर आता वेळ कमी राहिला, मग मला आता सगळंच करायचं आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट, सायन्स सगळंच, आणि एवढं सगळं करताना वेळ मात्र फार कमी.
मग होती घाई गडबड, मग हे वाचायला नको, मग हे शॉर्टमध्ये वाचतो, मग ह्या नोट्स वाचतो, मग असं करतो तसं करतो, आणि अशा अर्ध्या कच्च्या अभ्यासावर, सुपरफिशियल स्टडीवर तुम्ही आता प्री देताय. बघा आता पुढे काय काय होतं ते. बरं, मग आपल्याला वाटतं की आता सर मी खूप जोर लावला, ताकद लावली, अरे पण किती आहे, तू शेवटच्या टप्प्यात ताकद लावली, काही जण इथून ताकद लावतायत, मग फरक असणार ना तुमच्या अभ्यासानं त्यांच्या अभ्यासामध्ये. मग अशा अभ्यासावर तुम्ही पूर्वपरीक्षा दिल्यानंतर मला सांगा आता रिझल्ट काय असणार आहे. दोन पॉसिबिलिटी, ज्यानं आधी चांगला अभ्यास केला त्याचा स्कोर नक्कीच चांगला येईल. मग त्यात पण इथं आता प्री दिल्यानंतर पण तुम्ही काय करता, एक मोठी चूक इथं असते, फर्स्ट आन्सर की, त्याच्यानंतर येते सेकंड आन्सर की. मग फर्स्ट आन्सर की आलीच प्री दिल्यानंतर आपला स्कोर असतो बाउंड्रीवर, ॲव्हरेज, की सर काहीच कळत नाही तळ्यात मळ्यात. मग तुम्ही ह्या अभ्यासावर इथं ॲव्हरेज स्कोर आल्यामुळं सगळे लेक्चर्स व्हिडिओ बघत बसता, किती कट ऑफ लागणार आहे, त्याच्यात 15-20 दिवस महिना घालता. मग त्यातही असं वाटतं की नाही सर थोडं मी आहे इन आहे, परीक्षेला मार्क येऊ शकतात माझे, तर मग तरीही अर्धा अभ्यास असा भीतीवर असतो आपला की सर पास का नापास माहीत नाही. मग कोणी म्हणतं नाही कट ऑफ 50-52 लागणार आहे आणि आपला असतो 55च्या आसपास, यस खुश, नाही मी इन आहे सर. परत कोणतरी म्हणतं नाही 57-58 कट ऑफ जाणार आहे, परत मोरल डाऊन. म्हणजे अप डाऊन चालू असतात तुमचे, का स्कोर बाउंड्रीवर तुमचा. तुम्ही लायब्ररीत तर जाता पण नीट इफेक्टिव्ह अभ्यास करत नाही, तुमचं सगळं लक्ष कट ऑफवर असतं स्कोर बाउंड्रीवर आल्यामुळं. आणि तुम्ही इथंच अभ्यास सुरू केल्यामुळं, येस ऑर नो, पटतंय का सांगा. इथपर्यंत हे खरंच तुम्हाला रिलेट होतं का, आवर्जून तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ह्या सगळ्या गोष्टी रिॲलिटी तुमच्यापर्यंत का आणतोय, इतक्या वर्षामध्ये आपण फक्त अभ्यासावर फोकस केला, ही रिॲलिटी जास्तीत जास्त समोर आली पाहिजे. इथं अभ्यास कमी केला, स्कोर कमी आला, आणि मग फर्स्ट आन्सर कीनुसार परत बाउंड्रीवर आहेत, सेकंड आन्सर कीची वाट बघणार. सेकंड आन्सर की लगेच लागते का, नाही, त्यात परत 1 महिना आयोग घालणार, म्हणजे तो 1 महिना आपण असाच अर्धागट अभ्यास करणार. सेकंड आन्सर की लागली, त्यातही काही समजा थोडंफार 19-20 झालं, आता तुम्ही वाट कुठं बघणार, रिझल्टपर्यंत. ठीक आहे, हे 2 महिने तरी किमान आयोगाचे 2-3 महिने गेले. बघा ना तुम्ही रिझल्ट लावते का लवकर, म्हणजे तुमचा अभ्यास कसा असणार आहे. बरं, रिझल्ट लागला, रिझल्टमध्ये 2 पॉसिबिलिटी आल्या, एक तर तुम्ही पास होणार किंवा फेल होणार. फेल झाला तर विषय इथं संपला, जाग्यावर, काही विषयच नाही, नापास झालो सर, बस आता निवांत ते डिप्रेशनमध्ये जाऊन काय 15-20 दिवस महिनाभर तर काही करतच नाही ते आता, त्यामुळे ह्याचा विषय सोडून द्या. पण तुम्हाला सर आता पास झाल्यानंतर काय आनंदीकडे, पण लक्षात घ्या तुम्हाला इथं कळालं तुम्ही पास आहेत आफ्टर रिझल्ट. आणि मग रिझल्ट नंतर मुख्य परीक्षेसाठी किती कालावधी उरतो तुम्ही सांगा मला. 1 महिना, 1.5 महिना, बरं 2, बरं मॅक्स कधी आता ते असेल की आपण 3 महिने धरून चालू. अरे 3 महिने नाही, मी म्हणतो 4 महिने देतो तुम्हाला. 3 महिने असेल, 4 महिने असेल, एवढा तर नसतो बरं का ड्युरेशन. लकीली ह्या वर्षी असेल कदाचित, ह्याच्या आधीचे बघा तुम्ही प्री आणि मेन्समध्ये ड्युरेशन सांगा मला किती येते, फार कमी असायचा. आणि मग तुम्हाला इथं कळाल्यानंतर मी पास झालो म्हणून तुम्ही आता तुटून पडणार, जिथं की अख्खा महाराष्ट्र परत तुटून पडतो अभ्यासामध्ये. मग GS पण करायचं, मग लँग्वेज पण करायचं, इंग्लिश, मराठी, काय काय करणार, टेस्ट सिरीज, PYQ अनालिसिस, रिव्हिजन, हे सगळं तुम्ही परत हे आणते, पण मेन्सच्या डेप्थनी, प्रीच्या नाही. म्हणजे परत जे इथं झालं तेच झालं ना, की तुम्ही काय होतं माहिती का, आधी थोडं जागं होऊन करायला पाहिजे होतं. कुठून, इथं प्री दिल्यानंतर जर तुम्ही अभ्यास केला असता, हे 2-3 महिने आणि हे 2-3 महिने, किती मोठा ड्युरेशन तुम्हाला मिळतोय. असं सगळं हे एकंदरीत बघता तुम्ही त्या टप्प्याला काहीच करत नाहीत, निवांत बसता. जेव्हा काही कळालं तेव्हा वेळ कमी राहतो. आणि अशा परिस्थितीत ह्या एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही मेन्स दिल्यानंतर रिझल्टची काय अपेक्षा ठेवणार आहेत. बाकीचे विद्यार्थी ताकदीनं अभ्यास करून आउट ऑफ मार्क घ्यायचं बघतात इंग्लिश मराठीमध्ये, जिथं त्यांचे 2-2, 3-3 रिव्हिजन होतात, तिथं तुमची एकच रिडिंग होते फक्त. आणि आपल्याला असं वाटतं की सर नाही मी मेन्स ताकदीनं दिली. अरे एकदाच वाचून ताकदीनं काय देणार आहे तू, बाकीच्यांची रिव्हिजन किती झालेत, किती टेस्ट सिरीज सोडवल्यात, काय सगळं. आणि मग अशा वेळेस जर आपण मेन्स दिल्यानंतर आता इथं पासचे चान्सेस कमीच आहेत, म्हणजे आपण कुठं जाणार, परत फेलरकडे जाणार. म्हणजे झालं काय, प्री किंवा मेन्स, मग परत हे. आता इथं जे पास झाले त्यांचा विषय नाही, ते पडले बाहेर, पास झाले ते गेले, नो इश्यू. पण आता जे फेल झालेला आहे ना, तो मेन्स देऊन फेल झालेला आहे आणि इथं प्रीलाच फेल झालेला असतो. मग आता हा विद्यार्थी जरा थोडा कणखर झालेला असतो, बरेच दिवस झाले रिझल्ट लागून, थोडं नॉर्मल लेवल आलेला असतो हा. मग हा आत्ताच फेल झाला मेन्सला म्हणल्यानंतर आता हे याचं सांत्वन करतो, अरे बाबा तू किमान मेन्स तरी दिली, मी तर प्रीलाच नापास झालो. मग ह्याला तेवढंच जरा समाधान, किंवा मग मार्केटमध्ये पण अरे हा मेन्स दिला आहे बरं का. आपल्याला ही एक लई सवय आहे की एखादा विद्यार्थी सिनियर आहे, मेन्स दिला म्हणजे तो काही फार चांगला पदवी मिळवला, हे समाधान हे ॲक्च्युली चुकीचं आहे. म्हणजे हे जे मोठेपण आहे ना, हा चुकीचा मोठेपण आहे किंवा बिनाकामाचा मोठेपण आहे. हे घेऊन काही नाही, ती काय मानद पदवी आहे का, डॉक्टरेट पदवी भेटते आपल्याला तशी, ती घेऊन काय करणार तुम्ही. अशा किती 10-15 मेन्स सर्टिफिकेट घ्यायचे का आपल्याला. बरं, इथं मेन्सला आल्यानंतर फेल झाल्यानंतर आता हा सुद्धा 15-20 दिवस महिनाभर निवांत. मग आता पुढचं टार्गेट काय, काहीच नाही, संपलं ना 1 वर्ष. मी 1 वर्ष कंप्लीट केलं बरं काय, आपलं 2026 गेलं. तुम्ही कोणी प्रीला डिस्क्वालिफाय झालं, कोणी मेन्स देऊन डिस्क्वालिफाय झालं. आता इथं तुम्ही पूर्ण थांबलात. आता हे किती महिन्याचं ड्युरेशन असू शकतं वगैरे सगळं व्हॅरी, कारण आता आयोगाच्या शेड्यूलनुसार सगळं बदलणार आहे. पण बेसिक थीम लक्षात येते का तुमच्या,
आणि इथं सगळं झाल्यानंतर आता पुढच्या वर्षी म्हणजे वर्ष गेलं, आता आपण हा इथलचा प्रीला फेल झालेला विद्यार्थी आणि हा इतके दिवस शांत का बसतो? कारण टंगमंग निवांत, पुढचं काहीच नाहीये. जेव्हा पुढचं कॅलेंडर येतं, आता मी परत पहिल्या स्टेजवर आलो बघा, म्हणजे 2027चं कॅलेंडर, तेव्हा कुठे ह्या दोघांना थोडी जाग येते, अरे हां आता आलं शेड्यूल, चला 2026 गेलं तर गेलं, मग आता माझं टार्गेट किती आहे? टार्गेट 2027. आलो का इथं? बघता फक्त 1 वर्ष कंप्लीट केलं आपण. ठीक आहे, झालंय का असं तुमच्यासोबत? आणि मग आता हे सगळे ऍक्टिव्ह कधी होणार? इथं टाइम टेबल शेड्यूलवर, ते पण थोडंफारच ऍक्टिव्ह. मग पुन्हा त्यांना अजून एनर्जी किंवा खूप मोटिवेशन कधी मिळतं? ॲडव्हर्टाईज नोटिफिकेशन आल्यानंतरच, की नाही ॲक्च्युअल व्हॅकन्सी कळतात ना, मग किती आहे, मग मला ताकद लावता येते. अरे व्हॅकन्सीमध्ये मला सांगा, तुम्हाला DC DYSP नाही सर 10-15 DC पाहिजेत, 5-10 DYSP पाहिजेत, त्याशी अभ्यास नाही करणार. आणि जर नाही दिलं तर आयोगाने किंवा गव्हर्नमेंटनी मग अभ्यास नाही करणार का? किंवा PSI पण सर किमान 500 PSI पाहिजेत मला जागा आणि 400 STI पाहिजेत, तरच मी अभ्यास करणार. नाही आलं तर काय करणार? 5च PSI आले आणि 2च STI आले. आता म्हणजे जर माझं म्हणणं आहे, आपल्याला जर असं वाटतं की मला MPSC नाही करायची, तुम्हाला असं वाटतं की थांबवायची, तर बिंदास थांबवा ना, प्लॅन B बघा. म्हणजे हे सुद्धा ऑन रेकॉर्ड कोणी सांगायला दम लागतो बरं का. असं नाही की कंटिन्यूस केलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं की नाही करायचं, तर मग तुम्ही काय करा, इथंच ठरवा जेव्हा फेल झालं ना, की बाबा तू बाहेर पड किंवा इथून बाहेर पड, व्हॉटेवर. पण जर कंटिन्यू करायचं असेल ना, तर मग आपल्या हातात नसलेल्या गोष्टी, इरिलेव्हंट जागा एवढ्याच यायला पाहिजे, असंच असलं पाहिजे. मग ते टेलिग्रामवरतीच बघत बसणं, तिकडचे सगळे एनर्जी ते इनपुट्स काढत बसणं, आणि मग नोटिफिकेशन येईपर्यंत हा जो परत ड्युरेशन आहे तुम्ही वाया घातला. ह्याच्यात पण किती जागा आहेत काय नाही, ह्याच्यावर तुमच्या अभ्यासाची इंटेन्सिटी असते बरं का. जास्त जागा आला तरच मी जास्त अभ्यास करणार, कमी आला तर कमी. मग आयोग काही तुम्हाला तसा इंटेन्सिटीवर अभ्यासावर पोस्ट देत नाही. तुम्हाला 2 जागा असू द्या नाही तर 200 जागा असू द्यात. जर MPSC करायची असेल तर ताकद लावावी लागेल, नसेल तर मग डायरेक्टली बाहेर पडा आणि प्लॅन B बघा. पण टाइमपास करण्यात देतो बघतो असं तसं जर करत ना, लक्षात घ्या ह्या सगळ्यातून वर्षानुवर्ष निघून जातात. आणि तुम्ही इथं MPSC करताय हे एकटेच नाहीत, आपले घरचे आई वडील भाऊ बहीण सपोर्ट करत असतात, त्यांच्या सगळ्या अपेक्षा तुमच्यावर असतात. डोळे लावून बसले असतात बिचारे की माझा मुलगा मुलगी किंवा भाऊ बहीण काय ह्या वर्षी पोस्ट काढेल, नाही पुढच्या वर्षी पोस्ट काढेल, ह्या कारणाने काहीतरी त्याला अपयश आलं. पण आपल्याला कुठल्या कारणाने अपयश येतं? आपलाच हलगर्जीपणा, आपलाच निवांतपणा, आपल्याला बूस्ट लागतो, मोटिवेशन लागतं बिनाकामाचं, जे की अशा काही गोष्टी इथं शेड्यूल आल्यानंतर आपण जागे होत नाहीत, नोटिफिकेशन आल्यानंतर जागे होतो आणि परत तीच सायकल रिपीट होते. तुम्ही ज्या वेळेला ॲड येते तेव्हा जागे झाल्यावर परत प्रिलिम आणि ॲडव्हर्टाईजमध्ये ड्युरेशन कमी राहतो. आणि मी मागच्या वर्षी अभ्यास केला होता म्हणून ह्या वर्षी प्री पास होतो असं नाही. 4-4, 5-5 मेन्स दिलेले सुद्धा प्री नापास होतात, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. त्यामुळे प्रत्येक प्रीला प्रत्येक वर्षी तेवढा ताकदीनं अभ्यास असला तरच पास होता. मागच्या वर्षी अभ्यास केला ना सर मी, नाही पास होणार. मग इथं ह्या प्रीला परत तुम्हाला तेवढी ताकद लावावी लागेल. मग पुन्हा काय होतं, अजून अर्धा कच्चा अभ्यास, परत प्री, त्याच्यावर मग पुन्हा अजून बाउंड्रीवर, मग पुन्हा फर्स्ट आन्सर किची वाट बघ, सेकंड आन्सर किची वाट बघ, टाइमपास कर, मग रिझल्ट येतो. फेल झाला तर विषय संपला, पास झाला तरीही काही फायदा होत नाही. लक्षात घ्या, असं नाही की तुम्ही इथं मेन्सला प्रीला पास होताय, अरे पण प्रीला पास होऊन पण इथूनच जर अभ्यास स्टार्ट केला तर मेन्सला सुद्धा रिझल्ट येऊ शकतो. पण आपण तसं न करता आपण रिझल्टपर्यंत वाट बघतो. इथं पास झाल्यावर कळाल्यावर वेळ कमी राहून मेन्स देतो, मग परत मेन्सला अपयश येतं, परत 2028. सो दिस इज ऑल अबाउट सायकल ऑफ फेलियर. कळालं का? आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या लेवलला लावून बघा. हे आपण कुठं आहोत ह्याच्यातून फाइंड आउट करा. कोणी ह्या स्टेजला असेल, कोणी ह्या स्टेजला. आता कॅलेंडर तर आलेलं आहे, मग आता नोटिफिकेशनची वाट बघत असेल. काही एक्झामचं नोटिफिकेशन पण आलेलं आहे, काही एक्झामचं बाकी आहे. मग तुम्ही इथं स्टक झालात का? मग आता कधी जागा होणार हे आल्यावर? मग सध्या नाही आहे तोपर्यंत अभ्यास करा. इथं प्री देऊन कोणीतरी अडकला असेल, सर मेन्सचं मला काहीच माहीत नाही, पण आता सांगितली ना पॉसिबिलिटी आहे, 2च पॉसिबिलिटी आहे, पास की नापास. आणि जर नापास होणार असेल माहिती, पण असं ठरलं की सर नाही रिझल्ट येत नाही, मग MPSC सोडणार आहे का? ह्याचं उत्तर स्वतःला विचारा. सोडणार असेल MPSC, सर थांबवायचं मला, काही ते प्लॅन B बघायचा आहे, मग तिकडे जा. आणि जर तुमचं उत्तर हे असेल नाही सर मला MPSC करायची, मी अभ्यास करणारच आहे, अरे तर मग इथं जरी तुझा रिझल्ट किंवा स्कोर कमी असेल ना, तर तू पुढची एक्झाम देणारच आहेस ना, मग पुढचा प्लॅन कर. टाइमपास कशाला बघणार? रिझल्टपर्यंत वाट बघायचं. मग फेल झालं कळालं की मग सर पुन्हा अजून डिप्रेशन. बरं इथं फेल झाल्यावर कळाल्यावर पण हा ड्युरेशन कसा वापरणार तुम्ही इथपर्यंतचा? तोही टाइमपासच. सगळं म्हणजे जे चाललंय ना हे सगळं ट्रॅप आहे, त्या ट्रॅपमधून बाहेर पडायचं कसं बघा. हा झाला एक प्रॉब्लेम. आता ह्याचा परिणाम काय होतो बघा, या इकडं, ह्याच्यावर आपण बोललोय. इथं हा सगळा काय, कॅज्युअलनेस, लेझीनेस आणि इनॅक्टिव्ह, म्हणजे तुमचा अभ्यास तर चालू आहे पण एकदम स्लो स्टडी चालू आहे त्या ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे. तुम्ही सकाळी 7ला लायब्ररी जात असाल, पण लायब्ररी जाऊन करता काय?
पहिले 1-2 तास बसायचं, मग परत टीचा ब्रेक होतो, परत उठायचं, परत बघता बघता लंचचा ब्रेक होतो, परत यायचं. दिवस असाच चालला आहे आपला. त्यातही मॅक्झिमम गोष्टी तर कट ऑफच्याच बघत बसता तुम्ही, किती कट ऑफ लागेल त्याचा विचार करत बसता, त्याच्यासोबतच मित्रांसोबत डिस्कस करत बसता. एक तर कट ऑफच्या, नाही तर मग ह्या जागा किती येणार आहेत, नाही ह्याचं मागणीपत्र गेलं, नाही त्याचं राहिलंय, नाही ह्याचं हे. अरे विचार करा, ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत का? त्या व्हायच्या त्या होतील. तू अभ्यासाकडे कर भाऊ. उद्या आलं समजा, मी म्हणतो 500 1000 जागा आल्या PSIच्या, मग तू तयार आहे का? प्रश्न व्हॅलिड आहे का? उद्या STIच्या 500 जागा आल्या, तू तयार आहे का? बरं, DCच्या पण 50 जागा आल्या, DYSPच्या 50 जागा आल्या. आता मिळालं उत्तर. सो आता आपल्या हातात काय की हे प्लस मायनस येणं न येणं इरिलिव्हंट आहे, अनवॉन्टेड आहे आपल्यासाठी. ते आपल्या हातातच नाही ना. तू कितीही त्याच्यावर प्रयत्न केले तरी ते बदलणार नाही. आणि मग विद्यार्थी म्हणून आपल्याकडे काय काम आहे? अभ्यास करत राहणे. नाही तर मग होतं काय की ज्याची आपल्याला इच्छा होती, ड्रीम पोस्ट आहे माझी ती, आल्या ना मग ह्यावर्षी ड्रीम पोस्ट, पण मग प्रीच निघत नाही, प्री निघाली तर मेन्स निघत नाही. मग काय फायदा सगळं हे करून? मग दुसरे पोस्ट घेऊन निघून गेले, तुम्ही त्याच ट्रॅपमध्ये अडकत बसणार. त्यामुळं हा जो स्लो स्टडी आहे ना, हा वाढवा. तो कशामुळं? एकदम कॅज्युअलनेस, लेझीनेस आहे तुमचा, इनॅक्टिव्ह स्टेज आहे तुमची, ही स्टेज बंद करा, आधी घालवा. आता याच्यात इकडं मेन युटिलायझेशन ऑफ द टाइम. तुमचा वर्षभर तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला काय जाणवलं? आता बघा, 1 वर्ष निघून गेलं, सर मी तर फार सिरियस अभ्यास केला. काय सिरियस अभ्यास केला? म्हणजे मी 1 वर्ष अभ्यास दिलाय, पण त्यात काही सिरियसनेस होता का? प्री दिल्यानंतर तुझा रिझल्ट तू इव्हॅल्युएशन करून पटकन मेन्सला लागला का? नाही. बरं, मेन्स फेल झाल्यानंतर पण पुढं काय केलं तू? पुढच्या प्रीची तयारी का? पुढच्या मेन्सची तयारी केली का? किंवा पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आत्ताच केलं का? तेही नाही. बघू म्हणा सर, पुढच्या वर्षी जेव्हा कॅलेंडर येईल, जेव्हा नोटिफिकेशन ॲड येईल, तेव्हा मला जाग येते, मग मी अभ्यास करतो. म्हणजेच युटिलायझेशन ऑफ द टाइम तुम्ही केलं नाही. तुम्ही लिटरली तिथं वेस्ट ऑफ युअर टाइम इन इरिलेव्हंट अँड अनवॉन्टेड थिंग्स. हा पहिला मुद्दा. आता मी सोल्युशनकडे चाललोय. हळूहळू प्रॉब्लेम काय कळाला, आता मी तुम्हाला ते फाइंड आउट करून देतो की ॲक्च्युली चुकलात कुठं. नेक्स्ट, सिरियसनेस नाही आहे अजिबातच. त्याच्यानंतर डायव्हर्जन्स खूपच आहेत, खूपच. म्हणजे आपण मेन अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टीकडे खूप बघतोय. त्यातही मग क्रिकेटचा IPL असेल, वर्ल्ड कप असेल, राजकारण, पॉलिटिक्स तर विषयच नाही काही त्याच्या इतकं, तर आनंदीदायक काहीच नसतं आपल्याला. उगं बघत बसायचं. मी मागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलं बघा, MPSCच्या विद्यार्थ्यांनी तर लिटरली पॉलिटिक्स आणि क्रिकेटबाबत एवढी PhD केली आहे. एखादा आमदार खासदार जर पडला, त्याला मतं नाही आले, तर ते का पडला ह्याचं अनालिसिस आपले स्टुडंट चांगले करू शकतील. एवढा अभ्यास केला असतो त्यांनी. किंवा कुठल्या पक्षांनी कसं समीकरण जुळवायचं हे MPSCचे विद्यार्थी सांगू शकतील. क्रिकेटमध्ये पण IPLची कुठली टीम कशी, काय खेळलं पाहिजे, काय नाही, हे आपलं तिकडं नॉलेज जास्त आहे. का? कारण हे 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 डायव्हर्जन्स खूप आहे. नको तिथं रील्स बघत बसणं, आणि मग काय ह्याचा परिणाम? स्कॅटर्ड, सुपरफिशियल स्टडी आपला, एकदम बिखरलेला अभ्यास, थोडा थोडा हे केलाय, अभ्यास केलाय का? तर हो केलाय, पण परफेक्ट आहे का? काहीच नाही. आणि मग ह्या सगळ्यांचा परिणाम तुम्हाला तुमच्या रिझल्टवर दिसतो. आणि इकडं बघा, निगेटिव्हिटी आणि डिप्रेशन वाढतं. येस ऑर नो? आता ह्या सोल्युशनवर आलोय मी. म्हणजे ॲक्च्युली प्रॉब्लेम हा आहे. ह्या सगळ्यांचा परिणाम काय झाला माहिती का? प्रचंड नकारात्मकता, एकदम भीती वाटायला लागली सर, डिप्रेशनमध्ये आलो सर. आणि मग ह्याच निगेटिव्हिटीचा, डिप्रेशनचा परत काय होतं माहिती का? तुमच्या अभ्यासावर परिणाम होतो. आता भले तुमचं टार्गेट असेल सर 2026 किंवा 2027, पण तुम्ही ह्या जुन्या फेलरला, निगेटिव्हिटीला तुम्ही निगेटिव्ह आणि डिप्रेशनमध्ये जाऊन तुमच्या प्रिपरेशनवर परिणाम करून घेताय. आता अभ्यास तुमचा ह्या भीतीमध्ये, ह्या निगेटिव्हिटीमध्ये प्रॉपर अभ्यास होत नाही. आणि ह्याच्यामुळे काय होतं? तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. आता मला सांगा, अभ्यास चांगला असेल तर आपला कॉन्फिडन्स असतो. यस, नाही सर मी पोस्ट काढतो यावेळेस, असू द्या ना, मागचे फेलियर असू द्यात, नापास झालोय माहिती मी, पण ह्यावेळेस अभ्यास चांगला केलाय. पण मुळात आपण ह्यावेळेस पण ह्या निगेटिव्हिटीचा परिणाम करून अभ्यास अर्धा कच्चा केलाय. कॉन्फिडन्स नाहीये मला. आणि जर लो कॉन्फिडन्स असेल तुमचा, लो कॉन्फिडन्स, तर एक्झाम हॉलमध्ये तुम्ही परफॉर्मन्स नीट देणार का? त्याचा परिणाम एक्झाम हॉलवर होणार. म्हणजे भीती अजून वाढणार. अवघड प्रश्न आले, टफ प्रश्न आले की मग ते विषय संपला. जसं की आता मागच्या काही एक्झाममध्ये उदाहरण झाले, पेपरची टफनेस वाढवली की आपण टिकतच नाहीत. आणि मग इथं एक्झाम हॉलमध्ये तुमचा परफॉर्मन्स डाऊन झाला, लो परफॉर्मन्स झाला, त्याचा परिणाम रिझल्टवर येतो. 100% आपण काय करतो? फेल होतो. आणि मग परत ती सायकल सुरू होते. अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर इथंपर्यंत काय जाणवलं? हा व्हिडिओचा एक पार्ट झाला, जो तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून दिला तुम्हाला, आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणारा आता कोणी प्लॅटफॉर्म किंवा काय आवर्जून येणं गरजेचं आहे बाहेर, ज्याची सुरुवात मी माझ्यापासून केलेली आहे. सो इथंपर्यंत हा पार्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमचे फीडबॅक आवर्जून मेन्शन करा की खरंच हा प्रॉब्लेम दिसून येतोय का. आणि आज थोडं खडबडून जागा झाल्यासारखं वाटतं का सर? नाही, दिसलं मला, आता कळालं की कुठं होतो. म्हणजे व्हिज्युअलाइज व्हायला लागले का? स्वतःबद्दल रीड व्हायला लागले का? आणि आपलं यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा. अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल आहे. अशाच वेगवेगळ्या गोष्टी, ह्याला मी मोटिवेशन नाही म्हणत, ॲक्च्युली ह्याला रिॲलिटी म्हणतो. बरेच जण मोटिवेशनच्या मागे लागलेत की तात्पुरतं मोटिवेशन भेटतं, भारी वाटतं. तुम्ही खरं मोटिवेट कधी राहाल माहिती का? जेव्हा तुम्ही तुमची वास्तविकता, रिॲलिटी स्वीकाराल की मी कुठे आहे,
माझं काय चुकतंय, किती वर्षापासून अभ्यास करतोय आणि हा सगळा ट्रॅप मला माझ्या डोळ्यासमोर आला पाहिजे, कुठं अडकलोय, हे तुम्हाला पुढे ढकलतं, मोटिवेट करतं. ॲक्च्युली मी किती प्रयत्न इंटेन्सिटीने केले पाहिजे कधी कळतं जेव्हा स्वतःची रिॲलिटी आणि मुळात आपण ते सोडून दुनिया सगळी बघतो. आपल्याला IPL क्रिकेट त्यांच्या चुका काढता येतात, पॉलिटिक्समध्ये कुठला आमदार खासदार इलेक्शन त्याच्यात काय झालं त्याच्यावर टीका टिप्पणी करता येते, कुठला काही फेसबुकला एखादा काही पोस्ट आली काय झाली त्याच्यावर मतं ओपिनियन व्यक्त करता येतात, जगात कुठली मोठी घटना घडली त्याच्यावर मतं व्यक्त करता येतात. पण स्वतःच्या अपयशावर स्वतःवर कुठलीही टीका टिप्पणी मतं व्यक्त करणं आपल्याला जमत नाही. आणि ते कधी जमतं जेव्हा आपण त्याची जाणीव करून घेऊ. पटलं? हे सगळं इतके दिवस झालं गेलं हरकत नाही. आता इथून पुढे नवीन सुरुवात करा, जरा सेल्फ इव्हॅल्युएशन करा, चुका मान्य करा. किती कटू असलं तरी हे सत्य आहे आणि हे सगळं वास्तव सांगणं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं सर हे भयानक आहे सगळं, मग आता अजून डिप्रेशन वाढेल. तर हे काही भीती दाखवणं प्रकरण नाही, तुम्हाला रिअलिटी दाखवणं आहे. नसं झेपत्त बंद कर व्हिडिओ बघू नको तू, पण ज्याला वाटतं की खरंच आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे, हा ट्रॅप मला ब्रेक करायचा आहे, त्यांनी आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ज्याला आपण वास्तविकता म्हणतो रिअलिटी, ही स्वीकारा, ॲक्सेप्ट करा आणि काय बदल करणं गरजेचं आहे हे आपण इथून पुढे बघू. चलो, सो दिस इज ऑल अबाउट प्रॉब्लेम. आता आपण जाऊयात सोल्युशनकडे. या इकडं सोल्युशन याच डायग्राममध्ये आपल्याला आहे, इथंच काय सोल्युशन आहे. आता तुम्ही ज्या स्टेजला आहात ती स्टेज पहिली आयडेंटिफाय करून घ्या. तुम्ही प्री दिली आहे का? इथं असाल तर इथं 2 पॉसिबिलिटी आहेत तुमच्या स्कोरवरून. सर बाउंड्रीवर स्कोर पण आज रिझल्ट नाहीत, आयोग रिझल्ट नाही लावत लवकर, मग तुम्ही काय टंगळमळ करत बसणार का? आता तुम्ही ठरवा प्रीचा रिझल्ट माझा हा फर्स्ट आन्सर कीनुसार किंवा सेकंड आन्सर कीनुसार सर बाउंड्रीवर आहे. तर मग एक तर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की मी मेन्स केली पाहिजे तर ऑब्व्हियसली पटकन मेन्स कर. नसेल तर सर मग पुढची प्री टार्गेट करू का हे डिसाईड कर, गायडन्स घे ह्याच्याबाबत आणि इथंच काही पटकन निर्णय घे. ह्याच्यामुळे होतं काय, तुम्ही पटकन ॲक्टिव्ह झालात, अभ्यास केला की समजा स्कोर चांगला आहे तर रिझल्ट आला, पास झालेला असाल, मग मेन्स द्याल आणि मेन्समधून बाहेर पडाल. आणि जर नोटिफिकेशनच ह्या स्टेजला असाल इथंच पुढच्या वर्षीचं नोटिफिकेशन वगैरे बघायचं सर, तर मग जेव्हा नोटिफिकेशन पण येईल, परीक्षाही होईल आणि मग अभ्यास सुरू करणार का? इथून करा. काही वेळेला आता ॲड पण आलेली आहे, आता ॲड आल्यानंतरही तुम्ही अभ्यास सुरू केला नसेल तर परत तेच सायकल रिपीट होईल. पण आता जर तुम्ही इथून अभ्यास सुरू केला तर ॲड आल्यानंतर बरेच जण अभ्यास सुरू करतात, पण ज्यांनी आधी अभ्यास सुरू केला त्याचं काय सुरू होईल माहिती आहे का? त्याचं रिव्हिजन सुरू होईल. म्हणजे तुम्ही जर आत्तापासून नीट स्ट्रिक्टली सिरियसली अभ्यास सुरू केलात तर अख्खा महाराष्ट्र इथून अभ्यास सुरू करतो, तुटून पडतो, तेव्हा तुमचं काय असेल, रिव्हिजन सुरू होईल. जेवढं रिव्हिजन जास्त तेवढं परफेक्शन जास्त. लक्षात घ्या, मला क्लिअर कट कन्फ्युजन नाही होत सर, परफेक्ट सांगता येते मला हे. जेवढं परफेक्शन जास्त तेवढं परीक्षेमध्ये ॲक्युरेसी जास्त, जेवढी ॲक्युरेसी जास्त तेवढा स्कोर जास्त. गणित समीकरण लक्षात येते का मी काय सांगतो ते? त्याच्यामुळं अभ्यास आधी स्ट्रॉंग करा, म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर तुमचं रिव्हिजन सुरू झालं पाहिजे. आपलं उलट आहे, आपला अभ्यास सुरू होतो, मग कसा रिझल्ट येणार? आणि रिव्हिजन वाढलं की परफेक्शन वाढतं, परफेक्शन वाढलं की ॲक्युरेसी वाढते आणि परीक्षेत ॲक्युरेसी वाढली की स्कोर वाढतो. तुमचा स्कोर 60, 62, 65, 68, 68 पर्यंत जातो. आणि हा फर्स्ट आन्सर कीनुसार म्हणतोय मी. विचार करा, एवढा जर स्कोर क्लिअर असेल मला, विजन यस आता काही 100% मी पास होणार आहे, नापासचा विषयच येत नाही, हे जेव्हा लेवल तुमची येईल ही अवस्था, तुमचा कॉन्फिडन्स असा असल्यामुळं तुम्ही फ्रॉम डे फर्स्ट पासून अभ्यास स्टार्ट करता. कुठला? मेन्सचा. आता बघा चित्र कसं पलटत आहे. आता इथून तुम्ही ताकदीनं मेन्स लगेच सुरू केल्यानंतर हे जे आहेत ना रिझल्टपर्यंतचे 1-2 महिने तुमचा अभ्यास सुरू असेल, तुमचं इंग्लिश मराठी लँग्वेज मागं पडलेलं असेल, GS वर एक हात पडलेला असतो आणि मग रिझल्ट लागतो. आता रिझल्ट लागला शुअर माहितीच आहे ना, एवढा स्कोर असल्या पासच होणार आहे मी. मग रिझल्ट नंतर बाकीचे मुलं अभ्यास सुरू करतील, इथं तुमचं काय सुरू होईल, परत रिव्हिजन सुरू होईल. पण हे कुठलं आहे, मेन्सचं रिव्हिजन आहे. प्रीचं झाली आता प्री मेन्स, आणि मग सेम तेच झालं जे प्रीला ते इथंच होणार ना. तुमचं रिव्हिजन जेवढे जास्त तेवढं परफेक्शन जास्त, ॲक्युरेसी जास्त आणि स्कोर जास्त म्हणल्यानंतर मेन्समध्ये तुम्ही आता काय होणार, पास होणार. आता आपण ह्या ट्रॅपच्या बाहेर पडलो बघा. आणि मग मेन्स पास झाली की राज्यसेवा असेल तर ते इंटरव्ह्यूकडे जाईल आणि मग बाकी इतर कुठल्या कंबाईनचे असेल तर तुम्ही काही जाणार तर डायरेक्ट पोस्टच आहे. PSI वाले फिजिकलला जातील, इंटरव्ह्यूला जातील, जे काय असेल. म्हणजे तुम्ही हे चक्र ब्रेक केलं का आणि कुठं बाहेर पडले पॉझिटिव्हली. आणि मग आता पुढे जाऊन काय आहे, डायरेक्ट पोस्ट, ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. पटलं का? मिळालं का सोल्युशन? मग तुम्ही आता कुठल्या स्टेजला आहात ना, तिथून तुम्हाला वाटतं की मी प्रीचा अभ्यास केला पाहिजे, लगेच ताकदीनं करा. असं वाटलं नाही सर मी मेन्सचा अभ्यास केला पाहिजे, अरे व्हॉट एव्हर, प्री असेल मेन्स असेल, किंवा इव्हन काही जण असं वाटतं सर नाही ह्या वर्षी मी नाही आहे, मी थेट 2027 असे पण काही नवीन विद्यार्थी असतील. पण तुम्ही आत्तापासून प्लॅनिंग करा. जे काय असेल ना, माझं म्हणणं आहे जिथं असाल तिथं ॲक्टिव्ह व्हा, अलर्ट व्हा आणि अभ्यास सुरू करा. हे एकमेव सोल्युशन आहे. द्विधा मनस्थितीमध्ये राहिलात की तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही कसं रिझल्टपर्यंत तुम्हाला आयोग नेतं काही कळत नाही. फर्स्ट आन्सर की सेकंड आन्सर की खेळत बसतो आपण, कट ऑफच्या चर्चा ह्याच्या, आणि ह्याच्यातून काही साध्य होत नाही.
आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही कुठल्याही स्टेजला असाल, ॲक्टिव्ह झालात की कसं सगळं चित्र बदलतं आणि ह्याच्यातून बाहेर पडतात, हेच सोल्युशन मी तुम्हाला इथं सांगतोय. आणि ह्याच्यातून काय होतं माहिती का, तुमचा कॅज्युअलनेस, लेझीनेस, इनॅक्टिव्हनेस हा निघून जातो. तुमचा अभ्यास स्लोच्या ऐवजी आता कशामध्ये जातो, फास्ट मोडमध्ये जातो. आणि ह्याचा परिणाम काय होतो माहिती का, तुम्ही प्रॉपर युटिलायझेशन टाईमचं केलं, अभ्यासाच्या वेळी अभ्यास केला, रिव्हिजनच्या वेळी रिव्हिजन केलं, जास्तीत जास्त टेस्ट पेपर सॉल्व्ह करता येईल तुम्हाला, टेस्ट सिरीज, रिव्हिजन, सिरियसनेस तुमचा वाढतो. आणि डायव्हर्जन्स, अनवॉन्टेड गोष्टी तुम्ही स्किप करता का, तर तुमचा अभ्यास झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय होतं, तुमचा जो स्कॅटर्ड स्वरूपाचा अभ्यास होता तो एकदम परफेक्ट झालेला आहे आता. म्हणजेच इथं तुम्हाला आता एक स्ट्रक्चर तयार केलं तुम्ही आणि त्याच्यावर अभ्यास करताय, ह्याचा परिणाम इकडे परत दिसून येतो. तुमची निगेटिव्हिटी, डिप्रेशन हे कमी होत जातं, लक्षात घ्या. उलट काय होतं माहिती का, तुम्ही ज्या गोष्टी आधी चुकीचा करत होता आता सुधारल्यात म्हणल्यानंतर तुमचं पॉझिटिव्हिटी वाढते, एकदम क्लिअरिटी येते, सर फार उत्साह आहे माझ्या अभ्यासामध्ये. आणि ह्याचा परिणाम स्टडीवर दिसून येतो, अभ्यासावर दिसून येतो, प्रिपरेशनवर. खूप पॉझिटिव्ह माइंडसेटनं आपण अभ्यास करतो आणि ह्या पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे काय होतं, परत तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि हा फेक कॉन्फिडन्स नसतो, अभ्यासावर असतो. क्लिअर दिसतं, सर हा सब्जेक्ट झाला, तो सब्जेक्ट झाला, येस, एक एक मागे पडायला सर, आणि अजून तर भरपूर वेळ आहे, अजून नोटिफिकेशनच नाही आलं, कॅलेंडर्स नाही आलं, किंवा सर अजून ॲडच नाही आहे, बरं ॲड आली पण अजून काही नाही आहे, पण तरी माझा अभ्यास झाला आहे. हे जे असेल ना, हे खूप बूस्ट करणार असतं तुम्हाला. ॲक्च्युली हे मोटिवेशन पाहिजे तुम्हाला अभ्यासाचं. तुम्ही मोटिवेशन रीलमध्ये शोधत बसता, व्हिडिओमध्ये शोधत बसता, तुमच्या अभ्यासातच, तुमच्या कृतीमध्ये, ॲक्शनमध्ये मोटिवेशन आहे. तुम्ही एक एक विषय मागे पडा आणि मला आवर्जून फीडबॅक मेन्शन करा, कॉन्फिडन्स कसा वाढतो. बरं एक एक टॉपिक तरी मागे करा, आज हा टॉपिक झाला, उद्या तो टॉपिक झाला, तुम्हाला कुठल्या मोटिवेशनची गरज पडणार आहे लक्षात घ्या. आपण मेहनत, एफर्ट्सच घेत नाहीत आणि मोटिवेशन शोधत बसतो बिनाकामाचं. सो कॉन्फिडन्स वाढल्यामुळे आता अशा सगळ्या गोष्टीवर लक्षात घ्या. आता सोल्युशन जे इकडे मी सांगतोय ना, या सगळ्या पॉझिटिव्हिटीचा, अभ्यासाचा, रिव्हिजनचा, कॉन्फिडन्सवर परिणाम झाल्यामुळे कॉन्फिडन्स बूस्ट झाला. एक्झाम हॉलमध्ये आपण क्लिअर कट स्वतःला सांगत असतो, माझा अभ्यास झालेला आहे, कॉन्फिडन्स आहे, टेस्ट सिरीज दिलेला आहे, आणि तिथं विदाऊट एनी प्रेशर तुम्ही चांगला परफॉर्म करताय. राज्यसेवेचे 2 तास आणि कंबाईनचा 1 तास तिथं तुम्ही चांगले डील करताय. आणि ह्याचा परिणाम डेफिनेटली काय होतो, रिझल्ट येतो. मग तो प्रीचा असेल किंवा मेन्सचा असेल, आणि मग पुन्हा फेल व्हायची गरज नाही. डायरेक्टली इथं तुमचं आता हे सगळं चेंज होणार आणि पोस्ट मिळणार. पटलं का? म्हणजे त्याच सगळ्या गोष्टी आहेत, डायरेक्ट 360 मध्ये बदललं, डायरेक्ट अँगल दुसरा बघितलायचा आपण. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं सोल्युशनच्या अँगलनीच आपण आता ज्या गेल्यात त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि वन मोर थिंग इज दॅट, आपण ज्या वेळेला म्हणतो ना, सर मला माझ्या काही गोष्टी शिकायच्यात, तुम्ही अभ्यास खूप करता, थिअरी वाचा किंवा प्रॅक्टिस खूप करता. ॲक्च्युली आपण ह्या दोन्ही गोष्टींतून शिकलंच पाहिजे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आपण आपल्या चुकातून खूप जास्त शिकतो. ही डायग्राम आहे. हे बघा, हे एवढंच आपल्याला शिकायला मिळालं थेअरीमधून. थोडी प्रॅक्टिस केली मी, थोडं अजून जास्त शिकायला मिळालं. पण आपल्या चुका जर आपण नीट बघितल्या तर एवढं जास्त आपल्याला शिकायला मिळतंय. हेच माझं ह्या व्हिडिओचं मेन कन्क्लुजन आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही आहे. हे शेवटचं वर्ष तुमचं जर असेल, सर नाही ह्या वर्षी आता पोस्ट मिळवायची आहे, खूप वर्ष झालं, म्हणजे एज फॅक्टर आहे, घरच्यांचं प्रेशर, समाजाचं प्रेशर, त्यामध्ये विशेषतः मुली बघितलात तर मग परत एज मॅटर करतं, लग्न, मुलांचं पण सेटलमेंट, लग्न, फार इश्यू आहेत ना सगळे. बरं अख्खं कुटुंब तुमच्यावर डिपेंड असतं की बाबा हे काहीतरी पोस्ट मिळालं म्हणजे अख्खी आपली सगळी परिस्थिती सुधारेल. हे सगळं प्रेशर जर तुम्हाला घालवायचं असेल तर जुन्या विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी नीट इम्प्लिमेंट करा. आणि आता मी येतो नवीन विद्यार्थ्यावर, त्यांना जर परत तुमच्या स्वतःबाबत हा अनुभव घ्यायचा नसेल तर ह्याच वर्षी आपण जिथं आहोत तिथून अभ्यास सुरू करा. नाही तर मग परत तुम्ही ह्या ट्रॅपमध्ये अडकाल आणि 2 वर्षानंतर मग सांगाल, सर हा अनुभव आला बरं का मला. मग हे नको सांगू मला, उलट तू या वर्षी अभ्यास कर, गायडन्स घे आणि बाहेर पड. आणि जुन्यांनी सुद्धा लास्ट टार्गेट असेल तर चुका कुठं होतात फाइंड आउट करा आणि तुमच्या मिस्टेक्समधून शिका. आणि नव्यांनी ह्या मिस्टेकच करू नका, शिकायची वेळ येणार नाही चुकामधून. ॲक्च्युली तुम्ही अभ्यास करा आणि बाहेर पडा. अजून नेक्स्ट हे येतं, जर तुमची सुरुवातच समजा चुकीची झाली, अ बॅड स्टार्ट इझंट अ बॅड फिनिश. तुम्ही जरी समजा सुरुवात करताना चुकला असाल, 3 वर्ष गेले, 4 वर्ष गेले, मग आता काही रडत बसणार का? डिप्रेशनमध्ये आयुष्य घालवणार का? कळलं ना, चुकलं हे मान्य करा, ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. म्हणजे तुम्ही जर इथंच थांबलात तर रडत बसाल आयुष्यभरच. पण जर प्रयत्न केलात, ॲक्शन घेतलात तर तुमची फिनिशिंग ही इथं तुम्हाला पोस्ट मिळवून देणारी आहे. त्यासाठी योग्य गायडन्स घ्या आणि ह्या अशा गोष्टी आहेत अभ्यासाच्या व्यतिरिक्त त्या जरा शोधा. उगाच बिनाकामाचं मोटिवेशन, रील, व्हिडिओ बघण्यापेक्षा ना, जिथं जिथं आपल्याला वाटतं की काहीतरी गोष्ट महत्त्वाची आपल्याला आहे ती फाइंड आउट करा आणि ते सुधारायचा प्रयत्न करा. नेक्स्ट आणि लास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, ॲक्शन ओपन्स द डोअर्स. ॲक्च्युली सगळं आपल्याला आत्ता आयुष्यात काय झालं माहिती, एकदम सगळं बंद झालं आहे, स्टक झालं आहे, सगळे दरवाजे बंद झाले माझ्यासाठी. तुम्ही ॲक्शन तरी घ्या. नाही एक दरवाजा उघडला तुम्हाला, मला
म्हणून म्हणतो आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना एकदा इम्प्लिमेंट करून बघा. वेगळं जगावेगळं काही करायचं नाही तुम्हाला. उगाच आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी काही बाजूला ठेवते. हे इकडे कामं कर, उठ, अभ्यास कर, एक एक टॉपिक बघ, लायब्ररीत जा. उगाच दिवसभर लायब्ररीत बसल्यासारखं नाही करायचं, ॲक्च्युली अभ्यास करायचा. आणि मग तुम्ही जर ॲक्शन घेतली म्हणजे इथं स्टडी, ह्याचा ॲक्शनचा अर्थ असा आहे ॲक्च्युअल स्टडी, अभ्यास सिरियसली करा. तुम्हाला डेफिनेटली कितीतरी दरवाजे ओपन होतील. कळलं की नाही सर रिझल्ट यायला लागलाय, स्वतः काही गोष्टी रिअलाइज होतील. जसं तुम्ही अभ्यास करत पुढे जाल ना, निगेटिव्हिटी, डिप्रेशन कमी होणार. जे मी इथं तुम्हाला सांगितलं हे लिटरली तुम्ही हे बघा, हे सगळं चक्र उलटं फिरणार. कॉन्फिडन्स वाढणार, पॉझिटिव्हिटी वाढणार. परत त्याच्यामुळे अजून जास्त अभ्यास ताकदीनं होतो. म्हणजे तुम्ही बघा, ज्या वेळेला आपण निगेटिव्ह असतो, डिप्रेशनमध्ये असतो, ज्या गोष्टी माहिती असतात त्या सुद्धा चुकतात परीक्षेत. येस ऑर नो? पण हे जर अभ्यास झाला आणि पॉझिटिव्हिटी असेल ना, तर जी गोष्ट ॲक्च्युली जो प्रश्न येणार नाही तो सुद्धा सॉल्व्ह होतो. कारण पॉझिटिव्हिटी, कॉन्फिडन्स, काम माइंड, शांतता. आणि माणूस शांत कधी होतो? जेव्हा अभ्यास असेल तर. अस्थिर, अशांत कधी असतो? जेव्हा निगेटिव्हिटी, अभ्यासच नाही, माहिती आहे. अभ्यास नसल्यावर कॉन्फिडन्स कुठून येणार? आणि कॉन्फिडन्स नसेल तर मग माणूस अस्थिर असतो परीक्षेमध्ये. मग तिथं घाई गडबड होते, मग बीपी वाढतो, टेम्परेचर वाढतं. होतं का परीक्षेमध्ये त्या 1 तासात 2 तासात? सो हे सगळं जे आहे ना, हे लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या आणि इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आपण सुरुवात कुठून केली होती विचार करा. हे इथं यस, टार्गेट 2026. आता हे 26च ठेवायचं आहे का परत पुढच्या वर्षी? नाही सर, आता टार्गेट 2027, त्याच्या पुढच्या वर्षी परत टार्गेट 2028 असं करायचं आहे का? एक्झॅक्टली आत्ताच सगळं संपवायचं आहे. आणि हे प्री मेन्स न खेळता, ह्या ट्रॅपमध्ये न अडकता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं तेही सांगितलंय. एकंदरीत प्रॉब्लेम काय आहे आणि ॲट द सेम टाइम त्याला सोल्युशन काय आहे हे माझ्या बाजूने मी सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आवडल्या का नक्की लाईक करा, फीडबॅक मेन्शन करा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अशाच बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्याचं कारण असं आहे, मला एक जनरली जाणवलं की आपण गायडन्स अभ्यासाबाबतीत खूप घेतो. अभ्यास, पुस्तक, सब्जेक्ट सगळं खरं आहे, ते घेतलंच पाहिजे. पण त्यासोबत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या अपयशाला कारणीभूत आहेत आणि मी ते तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करतोय. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. तुमच्या बाजूने अजून काय असेल तर मला नक्की फीडबॅक तिथं मेन्शन करा. तुमच्या अजून कुठल्या काही गोष्टी असतील त्याच्याबद्दलही आपण काही व्हिडिओ घेतला पाहिजे का तेही मला सजेस्ट करा. डेली रुटीनबद्दल पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, ती नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल की विद्यार्थी एका दिवसभरामध्ये किती टाईम अभ्यास करतो प्रॉपरली आणि किती टाईम वेस्ट करतो हे त्याला सुद्धा कळत नाही. आता बरेच विद्यार्थी खूप प्रामाणिक आहेत बरं का, असं नाही की ते मुद्दाम करतायत, पण मग त्यांना ते कळायला तर पाहिजे, रिअलाइज तर व्हायला पाहिजे की आपण ट्रॅपमध्ये अडकलोय. आपण त्या रीलच्या आणि ह्याच्यामध्ये एवढं हिप्नोटाईज होतोय ऑनलाईन सोशल मीडियामध्ये. तुम्ही एक ऑब्झर्व करत असाल, अभ्यास करता करता जस्ट थोडा मोबाईल काढून 2 मिनिटासाठी ब्रेक घेत असाल तर तो ब्रेक तुमचा 20 मिनिटासाठी कधी होतो हे कळत सुद्धा नाही. येस ऑर नो? ही सुद्धा गोष्ट पटते का? म्हणजे किती ऑब्झर्वेशन केलं बघा तुम्ही विद्यार्थ्यांच्या सायकोलॉजीचं. मी म्हणून इकॉनॉमिक्स हा विषय तर मी घेतो, त्याच्यावर काम करतोच आहे. ॲट द सेम टाइम सायकोलॉजी, विद्यार्थ्यांची मानसिकता, विचार करण्याची पद्धत आणि तो हा ट्रॅप जो स्वतः ओढून घेतलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं माझं का चालू आहे, त्यातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. म्हणून 2 मिनिटाचा ब्रेक 20 मिनिटापर्यंत कसा जातो, किंवा एकूणच आपण ज्या गोष्टी वाचतोय आपल्याला वाटतंय पण डोकं वेगळ्याच ठिकाणी असतं, विचार वेगळे, कृती वेगळी, हे सगळं मिसमॅच आहे आणि स्कॅटर्ड स्वरूपात होतं. इफेक्टिव्हली काही न झाल्यामुळं वर्ष 2 वर्ष 3 वर्ष सर मी तर अभ्यास करतोय, आपण इफेक्टिव्ह केलाय का, किंवा कुठल्या ट्रॅपमध्ये तो अडकलाय का, काहीच नाही. अनअवेअर अबाउट एनी ट्रॅप आणि चाललंय फक्त कार्यक्रम. ह्याचा अजून एक वास्तव तुम्हाला जर सांगायचं असेल ना, हे किती भयानक आहे बघा. आता ह्याच्या पलीकडे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्ही 2026च्या एक्झामची टार्गेट करत असाल परीक्षा, मग प्री असेल मेन्स असेल, एक वास्तव तर लक्षात घ्या, हे सगळं प्री मेन्स होऊन तुमचा रिझल्ट कधी लागतो रे? 2027ला. आणि सगळं सुरळीत झालं तर बरं का, मागच्या काही वर्षांचा अनुभव बघता प्री होतीये पण मेन्सच होत नाही 4-6 महिने, किंवा मेन्स होते पण रिझल्टच लागत नाहीये, किंवा प्रीच 2-3 वेळा पुढे जातीये. म्हणजे आपण जसं प्रिडिक्ट करतो तसं सगळं होईलच असं नाहीये. झालं तरी पण तुम्ही 26ला प्री पण दिल्यात, मेन्स पण दिल्यात, रिझल्ट ऑब्व्हियसली 26ला शक्यता कमीच आहे. मग लागेल कधी? 27ला इथं रिझल्ट लागेल तुमचा. बरं, आता रिझल्ट लागल्यावर पण 27ला लगेच जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला लगेच जॉईनिंग मिळेल का? नाही. आता त्यात प्री झाली, मेन्स झाली, कोणाचा इथं इंटरव्ह्यू आहे, कोणाचं फिजिकल आहे. म्हणजे 27 सुद्धा मिड 27 जानेवारी फेब्रुवारी मार्च किंवा एप्रिलपर्यंत जायला बसलंय. येस ऑर नो? हा सगळा शेड्यूल ते पण आयोगाने नीट फॉलो केला तर. आणि मग इथं तुमचा ॲक्च्युली ह्याच्यामध्ये रिझल्ट लागेल बघा. 27च्या एप्रिलला गेलो मी. बरं, हे रिझल्ट लागल्यानंतर जॉईनिंग लगेच मिळते का रे? नाही. म्हणजे जरी समजा गव्हर्नमेंटनी, आयोगाने पटकन सगळे पावलं टाकले तर तुम्ही 27 एंडला 2027च्या एंडपर्यंत जॉईन होऊ शकता.
हे आता परत मागे पुढे होऊ शकता, मी जस्ट आत्ताच्या अनुभवावरून सांगतोय सगळं. म्हणजे आता आपण कुठं 2026च्या स्टार्टला आहे, सुरुवातीला आहे, फेबला विचार करा. आणि मग मी कुठे गेलो आहे, 2026 तर गेलं 27 सुद्धा गेलं. आणि ज्यासाठी मी अभ्यास करतोय, ज्या गोष्टीला घरच्यांना वाटतं की माझा मुलगा मुलगी भाऊ बहीण पोस्ट मिळवणार आहे, ती पोस्ट तुम्ही ॲक्च्युअल कधी मिळवणार आहेत, 27 एंडला. ते पण बघा आता ह्याच्यात जर तुम्ही प्री मेन्स इंटरव्ह्यू फिजिकल वॉट ज्या ज्या स्टेप आहेत, तुमचं टायपिंगचं असेल काही ग्रुप सी वाल्यांचं, हे सगळं पूर्ण करून गेला तर तुमची जॉईनिंग येत आहे. आणि जर ह्याच्यात एकाही टप्प्यामध्ये प्री असेल मेन्स असेल इंटरव्ह्यू असेल, तुम्ही थोडं जरी कमी पडलात की हा आकडा इथं बदलला घ्या आता 2028. कारण तुम्ही आता 2026ची प्री जर डिस्क्वालिफाय झालात तर 27ची प्री देणार, किंवा इथं मेन्सला गेलात तरी 27ची प्री देणार. मग हे सगळं प्रोसेस 27ची होणार, म्हणजे तुम्ही जॉईनिंग 28ला होणार. मग विचार करा 2028चा आकडा परत 2029 सुद्धा होऊ शकतो. जुन्या विद्यार्थ्यांमध्ये हेच झालंय, म्हणून 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष, अरे 2017-18 पासून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, 2019-20 पासून सुरुवात केलेले विद्यार्थी अजून पण आहेत. हा ड्युरेशन कसा जातो कळत नाहीये, त्याचा अवेअरनेस पसरावा त्यासाठी हे चाललंय. हे मान्य आहे का, खरं सांगायचं परत, ही रिॲलिटी आहे ना. आता बऱ्याच जणांना भीती वाटत असेल, सर असं असतं का, थोडा मागचा अभ्यास करा, बघा विद्यार्थ्यांची जॉईनिंग रिझल्ट प्री मेन्स किती हे आहेत. अरे 2-2, 3-3 वर्षानंतर जॉईनिंग भेटलेली आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे. आता पुढच्या वेळेस असं होऊ नये ही मी अपेक्षा करतो, पण ही गोष्ट माहिती असली पाहिजे तुम्हाला. दुसरी बाजू, तुम्हाला वाटतं नाही सर मी आता 2026 आहे ना, 2026ला पोस्ट काढणार, तू कितीही प्रयत्न कर, प्री झाली पाहिजे, मेन्स झाली पाहिजे, रिझल्ट लागला पाहिजे, त्यातही वेळेत लागला पाहिजे, त्यातही तू पास झाला पाहिजे प्रत्येक टप्प्यात, तर कुठं तू 27ला जॉईन होऊ शकतो. नाही तर मग तो 28. आणि विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच माहीत नाहीत, तर घरच्यांचा विषयच येत नाही. म्हणजे आई वडील बिचारे, त्यांना काय ह्या गोष्टी आवडत नसतात, त्याला असं वाटतं आता होतं ह्या वर्षी. म्हणजे कितीतरी गोष्टी त्यांना असं वाटतं की ह्या वर्षी आपलं सगळं बदलणार आहे आयुष्य, कुटुंबाची सगळी जी अवस्था आहे, आर्थिक काय असेल ते, सामाजिक. पण त्यांना कुठं माहिती की हे सगळं बदलणार परिस्थिती 27ला एंडला किंवा मग 28ला, त्यात सगळ्यात तुमच्या परफॉर्मन्सवर आहे. आणि ही रिॲलिटी जी घेऊन आत्ता मी तुम्हाला सांगतोय, ह्याच्यातून निगेटिव्हिटी घेऊन डिप्रेशनमध्ये जायचं अजून की सर हे भयानकच आहे का, ॲक्च्युली रिॲलिटी स्वीकारून ह्यासाठी प्रयत्न करायचे की हे सगळं माझ्या बाबतीत घडता कामा नये, जे काय आहे ते आत्ताच आहे आणि मी परफेक्ट करेल, आणि मग ह्या चक्रातून बाहेर पडेल, आणि मग जे काय असेल ते सगळं चांगलं पण घडेल, ते पण तुम्हाला सांगितलं. त्यामुळे सगळंच निगेटिव्ह नकारात्मक आहे असं नाही आहे, ही रिॲलिटी ही एक बाजू आहे, फक्त माहिती असू द्या. आणि आपण जर आता निवांत राहत असू, क्रिकेट बघतोय, मूव्ही बघतोय, रील्स बघतोय, तर गजानन बसके आठवलं पाहिजे तुम्हाला. नाही सरांनी ही रिॲलिटी सांगितली. मग 2027 की 28 की 2029 लिटरली 2-2 मिनिटसुद्धा आता आपण, तुम्ही काही मोबाईल ऑन करताना, सोशल मीडिया ऑन करताना तुम्हाला हा व्हिडिओ आठवला पाहिजे, जाग आली पाहिजे कुठलीही ॲक्टिव्हिटी करताना, कारण त्याचे परिणाम तुम्ही आणि तुमच्या घरच्यांना भोगायला लावणार तुम्ही. आणि मग तुमची तयारी असेल तर कारण निवांत 4-5 वर्ष, माझं काय हरकत आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हाला पटेलच असं नाही आहे, नाही पटलं द्या सोडून, ज्याला वाटतं त्यांनी आवर्जून परत सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी मी का फीडबॅक मेन्शन करा म्हणतोय, तुमच्यापर्यंत किती पोहोचत आहेत, तुम्हाला खरंच रेट होत आहेत का, मला तुमच्या प्रतिक्रिया मेन्शन करा. आणि याच्याही पलीकडे जाऊन काही वाटलंच तर माझा हा नंबरसुद्धा आहे, हाही घ्या, कुठल्याही गायडन्ससाठी बिंदास कॉल करू शकता. पण प्रयत्न करणारे, फक्त रडत बसणारे नको आहेत मला. त्यामुळे हा नंबर आहे, त्याच्यावर कॉल करा. नारायणपेठ पोलीस चौकी जो आपला ऑफिस आहे पुण्यामध्ये, तुम्ही येऊन भेटू शकता. पुढची प्लॅनिंग किंवा मागचं काही अपयश आहे त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, नवीन असाल तर कुठून सुरुवात करायची, जुने खूप विद्यार्थी अपयशी आहेत तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे, किंवा हे लास्ट टार्गेट कसं ठेवलं पाहिजे, कुठल्याही कशाही संदर्भात बिंदास या, ऑलवेज वेलकम. फक्त माझं एक म्हणणं आहे, ह्या ट्रॅपमधून आता बाहेर पडा. आणि नको त्या गोष्टीसाठी खूप वेळ देतो आपण, जरा कामाच्या गोष्टीसाठी वेळ द्या. आणि 1 वर्ष जर ताकदीनं दिलं की पूर्ण आयुष्य सुखात जातं. पण आता आपण 1 वर्ष निवांत सुखात राहायचा प्रयत्न करतोय आणि पूर्ण आयुष्य दुःखात घालवतोय, स्ट्रगलमध्ये घालवतोय. त्यामुळे 1 वर्षाचं स्ट्रगल, पूर्ण लाईफ निवांत, किंवा आता लाईफ निवांत, अख्खं लाईफ स्ट्रगल. साधं गणित आहे. बाकी तुम्ही ठरवा आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. अशाच पद्धतीने अजून बरेच अँगल्स आहेत तुमच्यासमोर मी ओपन करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामधून तुम्हाला किमान जाग येईल आणि अभ्यासाचा सिरियसनेस वाढेल, हा एकमेव उद्देश आहे. बाकी कोण कसं आहे, चांगलं वाईट हा ठरवण्याचा कशाचा काही माझा हेतू नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने जा, पटलं घ्या, नाही पटलं द्या सोडून. त्याच्यात आपल्याला काही नाही असं की हे सगळं तुम्ही केलंच पाहिजे. प्रत्येकाची पर्सनल लाईफ आहे. एन्जॉय करायचं असेल तर बिंदास एन्जॉय करा. IPL येतं, वर्ल्ड कप येतं. माझं म्हणणं ते बघा, कशाला MPSC दरवर्षी येते ना, यावर्षी IPL बघून घ्या, वर्ल्ड कप बघून घ्या, किंवा कुठले इलेक्शन्स असेल त्याची मजा घ्या. परीक्षा परत पुढच्या वर्षी येते, मग पुन्हा त्यावर्षी अजून तयारी करा. बरोबर ना? सो इट्स युअर चॉईस, तुम्ही ठरवा काय करायचं ते. सो आता याच्यापेक्षा वेगळ्या मोटिवेशनची मला नाही वाटत तुम्हाला गरज राहील. भेटूया परत एका नवीन विषयासह. थँक्यू सो मच.